ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलाय। ट्रेलरमधील 2 संवाद आणि 3 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने हा आक्षेप घेतलाय। ही दृश्य आणि संवाद वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, मात्र आज ट्रेलर प्रदर्शित होणारच असा विश्वास निर्माते संजय राऊत यांनी व्यक्त केलाय आणि त्यानुसार या ठिकाणी ट्रेलर लॉन्च होताना आपल्याला बघायला मिळतोय वडाळ्यातल्या आयमॅक्स सिनेमात आज चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होत आहे आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे। तर काही क्षणांमध्ये या ठिकाणी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे। राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबतच या सिनेमामध्ये ज्या कलाकारांनी काम केलेलं आहे त्या कलाकारांची देखील या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात हजेरी लागल्याचं बघायला मिळतंय। ही थेट दृश्य या ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्याची आपण पाहतोय। हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी जय्यत तयारी शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे। अगदी सकाळपासून या ठिकाणी उत्साह बघायला मिळतोय, तर काही वेळापूर्वीच या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। आक्षेप घेणं मला असं वाटतं चुकीचं, पण सेन्सॉर जो आहे हे एका चौकटीमध्ये काम करतं, त्याच्याविषयी आम्हाला आक्षेप नाही। काही वादविवाद असू शकतात, बाळासाहेबांच्या प्रत्येक भूमिका आधी वाजवी ठरल्या आणि त्या देशानं जनतेनं स्वीकारल्या। बाळासाहेबांना कोणताही अडथळा रोखू शकला नाही त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, त्याच्यामुळे हा चित्रपट सुद्धा सुरळीतपणे पुढे जाईल, कोणताही अडथळा येईल असं मला वाटत नाही। आज ट्रेलर रिलीज होणार। तर ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमानिमित्त वडाळ्याच्या आयमॅक्स मध्ये कसं भगवमय वातावरण झालं याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांनी। बघूया। शिवसेना प्रमुख बाल ठाकरे पर बन रही मूवी ठाकरे का आज ट्रेलर लॉन्च है। मैं इस समय वडाला आइनॉक्स पे हूं। यहां पर पूरे थिएटर को भगवा रंग में रंग दिया गया है। यहां की लाइट्स से लेकर के और बाघ का निशान आपको दिखाई पड़ रहा है, जो अमूमन शिवसेना हमेशा इस्तेमाल करती है। शिवसेना हमेशा बाघ का इस्तेमाल करती रही और साथ ही साथ पूरे स्क्रीन के आसपास की जगहों को भी इस तरीके के रंगों से रंगा गया है। लाइट्स आपको दिखाई पड़ रही हैं, वो भी भगवा कलर में है और साथ ही यहाँ पर जो भी झंडे बैनर लगाए गए हैं सब जगहों पर आपको भगवा रंग दिखाई पड़ रहा है। साथ ही ठाकरे और बाघ के निशान आपको दिखाई पड़ रहे हैं। अभी कुछ देर में यहाँ उद्धव ठाकरे यहाँ पर पहुंच रहे हैं जो ट्रेलर लॉन्च में शामिल होंगे, लेकिन उसके पहले ये वडाला आइनॉक्स की तस्वीर है जहां पर पूरे थिएटर को भगवा रंग में रंग दिया गया है और हर जगह जहां पे भी आप देखेंगे शिवसेना की छाप दिखाई पड़ रही है इस पूरे थिएटर में। यानी साफ है कि शिवसेना प्रमुख बाल ठाकरे पर बन रही मूवी को इस तरीके से लाया जा रहा है और इस तरीके से उसके ट्रेलर को लॉन्च किया जा रहा है ताकि हर शिवसैनिक इसको देखने के लिए थिएटर तक पहुंचे और बाल ठाकरे का जो भी पूरे जीवन भर उन्होंने किस तरीके से हिंदुत्व को आगे रखा, किस तरीके से उनका काम करने का जरिया था और कैसे वो कार्टूनिस्ट से इतने बड़े पॉलिटिशियन बने, उन सारी चीजों को इस पिक्चर में दिखाया जाएगा। कैमरामैन रमेश के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज़ 18 इंडिया। शिवसेना प्रमुख बाल साहब ठाकरे के ऊपर बन रही मूवी ठाकरे का आज ट्रेलर लॉन्च है, जहां पर कुछ देर में उद्धव ठाकरे पहुंच रहे हैं। यहां पे तस्वीरें आपको दिखाना चाहूंगा। सिनेमा हॉल के भीतर की ये तस्वीरें हैं जो स्क्रीन के लिए जो सीटिंग अरेंजमेंट किया गया है, उस सीटिंग अरेंजमेंट पर सब जगह बाघ की तस्वीर लगाई गई है। अमूमन ये बाघ की तस्वीर शिवसेना के पहले चुनाव चिन्ह के तौर पर इस्तेमाल की गई थी, उसके बाद धनुष बाण इस्तेमाल किया जाता है। शिवसेना आज भी बाघ की तस्वीर इस्तेमाल करती है अपने सभी जगहों पर जहां पे उसे शक्ति प्रदर्शन करना होता है या फिर शिवसैनिक जहां इकट्ठा होते हैं। बाला साहब ठाकरे के समय से ये बाघ की तस्वीर इस्तेमाल होती रही है और यही वजह है कि आज जब बाला साहब ठाकरे के ऊपर बन रही मूवी का ट्रेलर लॉन्च है, उस समय में भी सिनेमा हॉल के भीतर आप सीधी तस्वीरें देख रहे हैं कि चारों तरफ आपको बाघ की तस्वीर नजर आ रही है। हर सीट पर बाघ की तस्वीर लगाई है। साथ ही साथ ऊपर की तस्वीरें दिखा चाहूंगा जहां पर भगवा रंग में पूरे सिनेमा हॉल को रंगा गया है। यहां पर झंडे लगाए गए हैं सिनेमा हॉल के भीतर ताकि जो शिवसैनिक यहां पर पहुंचे, खुद उद्धव ठाकरे यहां पर पहुंच रहे हैं और साथ ही साथ शिवसेना के सभी प्रमुख नेता यहां पर पहुंचेंगे जो आज ट्रेलर लॉन्चिंग के समय में मौजूद होंगे और उसको लेकर के यहां पर पूरे अरेंजमेंट किए गए हैं। चारों तरफ
यहाँ पर भगवा में कर दिया गया है। इस पूरे हॉल को वडाला का ये थिएटर है जहां पर आज ठाकरे मूवी का ट्रेलर लॉन्च हो रहा है, जिसको लेकर उद्धव ठाकरे यहां पर पहुंच रहे हैं। साथ ही कई शिवसैनिक और कई नेता यहां पर पहुंचेंगे शिवसेना के, और उसको लेकर के यहां पर तैयारियां पूरी कर ली गई हैं। कुछ देर में ट्रेलर लॉन्च होगा, जिसके ठीक पहले अंदर की तस्वीरें आप देख रहे थे, जहां पर जो भी सीट्स लगाई गई हैं, जो सीटिंग अरेंजमेंट्स हैं, सब जगहों पर कहीं न कहीं शिवसेना की छाप आपको दिखाई पड़ेगी। कैमरामैन रमेश के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया। तर ट्रेलर लॉन्चिंगचा हा कार्यक्रम ज्या ठिकाणी पार पडतोय थेट जाऊया त्याच ठिकाणी वडाळ्याच्या आयमॅक्स सिनेमागृहात विनया देशपांडे आमच्या प्रतिनिधी थेट सिनेमागृहातून आपल्या सोबत आहेत। विनया, काय या क्षणाची तयारी त्या ठिकाणी? आता आपण आयमॅक्स वडाळ्याला त्याच चित्रपटगृहात आहोत जिथे हा ट्रेलर लॉन्च होणार आहे। प्रचंड उत्सुकता आहे, भव्य दिव्य असा हा सोहळा होतो। इथे सगळीकडे भगवं वातावरण झालेलं आहे, जिथे तिथे वाघाचं चिन्ह लावलंय, भगवे झेंडे लावलेले आहेत। नवाजुद्दीन सिद्दीकीचं आगमन झालेलं आहे, अमृता रावचं आगमन झालेलं आहे। आता वाट बघणं चालू आहे ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची, आणि ह्या चित्रपटाला घेऊन प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनात आहे। आपल्याबरोबर ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूर आहेत। काय नक्की उत्सुकता आहे या चित्रपटाबद्दल? मला तर ह्या चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता आहे, आणि जेव्हा ट्रेलर आला या सिनेमाचा तेव्हा तर ती उत्सुकता अजून बिल्डअप झाली। म्हणजे ट्रेलर म्हणजे टीजर नंतरचा ट्रेलर बघतो, ट्रेलरने ही अजून बिल्डअप होईल। आणि मला असं झालं की 23 जानेवारीला माझ्या माहितीप्रमाणे या सिनेमाचा भव्य प्रीमियर होईल आणि 25 जानेवारीला सिनेमा रिलीज होईल। उत्सुकता प्रचंड आहे। याची कारणं बरीच आहेत। एक तर म्हणजे काय म्हणतात, चरित्रपट हे आता आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप झालेलं आहे, आणि गेल्या वर्षीवर आपण दृष्टिक्षेप टाकला तर मराठीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर ह्या चरित्रप्रमाणे सक्सेस मिळवला आणि हिंदीमध्ये संजू सिनेमाने। त्यामुळे प्रेक्षकांचा एक असं माइंड तयार झालेला आहे की आपल्याला काही चित्रपट पाहायचेत किंवा आपण पाहायला पाहिजेत। आणि हा विषय असा आहे, हा विषय सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाणारं असा विषय आहे। म्हणजे बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांची वाटचाल, ह्याविषयी जे प्रेक्षकांना कुतूहल आहे ते कुतूहल ह्या चित्रपटाने पूर्ण होईल, म्हणून मला ह्या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे। आणि ट्रेलर हे मला असं वाटतं ना की त्यातली एक मधली पायरी राहील। दुसरं असं आहे की ह्या चित्रपटाचा जो विषय आहे 1965 ते 1995, म्हणजे 1965 म्हणजे मार्मिक साप्ताहिक जोरात होतं, आणि त्यावेळेला वाचा आणि थंड बसा असं मार्मिकमध्ये एक सदर यायचं, म्हणजे मराठीवर कुठे अन्याय होते, मराठी कामगारांना कुठे भरती केलं जात नाही। आणि 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाली। तेव्हापासून ते 1995 म्हणजे 1995 म्हणजे शिवसेना भाजपचं युती सरकार महाराष्ट्रात आलं, हा जो पिरियड आहे, ह्या पिरियड हा सिनेमा आहे। आणि त्या काळातले जे बाळासाहेब आहेत म्हणजे त्यांची निर्णय क्षमता किंवा रोखठोक बोलणं, थेट बोलणं, भाष्य करणं, वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरची त्यांची मतं, आणि एकूणच शिवसेनेची मांडणी बांधणी, वाटचाल दरम्यानचा काही संघर्ष। कारण मला अजूनही आठवते की जनता पक्षाची स्थापना झाली 1977 साली, त्यानंतर 1984 सालापर्यंत जो कालखंड आहे तो थोडासा बिकट होता। मी स्वतः त्यावेळेला गिरगावमध्ये शिवसेनेचं काम केलं, त्यामुळे मला ही सगळी वाटचाल माहिती आहे। मी स्वतः मार्मिकचाच लेखक एकेकाळचा आहे। तुम्ही म्हणताय की हा जो पूर्ण प्रवास आहे 66 पासून 95 पर्यंतचा, हा प्रवास यात दर्शवला गेलेला आहे। रोख ठोक ठाकरी शैली, ह्याच्याबद्दल आता आपण बघतोय की सेन्सॉर बोर्डालाही प्रॉब्लेम्स आहेत, काय म्हणणं? मग मला असं म्हणायचंय की जे वास्तव आहे, जे रोखठोक वास्तव आहे, ते सेन्सॉरनी का नाकारावं? कारण अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये सगळं ऑथेंटिकच येणार, ऑथेंटिकच यायला पाहिजे। जे घडलंय म्हणजे बाळासाहेबांनी ज्या ज्या विषयांवर भाष्य त्या काळामध्ये गेले, कारण मला असं कळलं की युंडू हा जो शब्द आहे दाक्षिणात्यांच्याबद्दलचे आंदोलन शिवसेनेने 70च्या दशकाच्या थोडं अगोदर असं केलेलं आहे, म्हणजे 1968 साल वगैरे मला चांगलं आठवते। आणि बजाव पुंगी हटाव लुंगी असं ती घोषणा होती। आणि आता मी सिनेमाचा विषय म्हणून सांगतो, दो कलिया नावाचा एक सिनेमा रिलीज झालेला आहे EVMचा, विश्वजित आणि माला सिन्हा होते। तर त्या शिवसेनेच्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी तो सिनेमा मुंबईतून उतरवला होता। तर हे ज्या गोष्टी घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्यावेळेला साहेबांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, जर ते वास्तव असेल तर मला असं वाटतं ना की सेन्सॉरने त्या वास्तवाचा विचार करावा कट सुचवण्यापूर्वी। मग कट का सुचवावे?
जर म्हणजे सत्य घटनांवर तुमचं म्हणणं आहे की हे सत्य घटना ही असल्यामुळे दोन्ही अंडुगुंडू आणि लुंगी भगाव दोन्ही घटना आता दोन्ही बद्दलही सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे की हे 2 कट्स तुम्ही करा, तर त्यांनी खरं पुनर्विचार करायला हवा. ठाकरे या चित्रपटातून हे सीन जाऊ नयेत असं वाटतं तुम्हाला? यस, करेक्ट. जर ते तर घडलेलंच आहे, तो जो इतिहासाचा भाग आहे, शिवसेनेच्या वाटचालीचा जर तो भाग आहे किंवा साहेबांच्या कर्तृत्वाचा तो एक घटक आहे, तर मला असं वाटतं ना त्याचा विचार व्हावा. जे घडले तसंच्या तसं सिनेमात येणं हे गरजेचं आहे. आणि जर ते तसं मांडलं असेल तर सेन्सॉरनी मला असं वाटतं ना त्या वास्तवाचा, त्या वस्तुस्थितीचा, त्या रियालिटीचा विचार करावा. कारण तिकडे समजा ते जे आंदोलन आहे, कुठलंही आंदोलन असेल शिवसेनेचं, तर तिथे जी रोखठोक भूमिका घेतली गेली असेल ती चित्रपटामध्ये येणं आवश्यक आहे ना, तरच त्याचं जी धाक आहे किंवा धग आहे ती तशी चित्रपटामध्ये येईल. सेनेचंही हेच म्हणणं आहे. संजय राऊत थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हटले की बाळासाहेब ठाकरे स्वतः वादग्रस्त होते, पण त्यांनी संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं. त्यामुळे हा चित्रपटही वादग्रस्त ठरेल, पण संपूर्ण देशाला दिशा देण्याचे त्यांचे जे विचार आहेत ते खरोखरी लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने जे कट सांगितले ते आम्ही करणार नाही. आम्ही त्यांची प्रतिमा जी खरी आहे तीच लोकांपर्यंत पोहोचवू. हो, मग हेच योग्य आहे ना. खरी प्रतिमा येणं हेच गरजेचं असतं. जसं आपण रिचर्ड ॲटनबरोचा गांधी सिनेमा बघितला आणि आजही आपण त्या चित्रपटाने प्रभावित झालो. म्हणजे 1983 सालचा जो सिनेमा आहे, आज आता 35 वर्ष होऊन गेली. 35 वर्षानंतर सुद्धा आपल्याला जर त्या सिनेमाचा इम्पॅक्ट जर आपल्यावर असेल तर मला असं वाटतं ना हा सिनेमा सुद्धा तसा सगळ्या सत्य घटनांवर जर आधारित आहे तर मला वाटतं सेन्सॉरने त्याचा विचार करावा. आणि काय फॅन्टसी नाही आहे, किंवा ही लव्ह स्टोरी नाही आहे, किंवा ही क्राईम स्टोरी नाही आहे, इतर कुठल्याही जॉनरचा सिनेमा नाही आहे. हा एक इतिहास आहे आणि इतिहासाचा मागोवा घेताना मला वाटतं ना की ते सगळे तपशील, ते सगळे संदर्भ, ती सगळी माहिती ही योग्य अशीच असायला पाहिजे, त्याचे तपशील पण तसेच असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं जे काही घडलं म्हणजे आता हा सिनेमामध्ये आपल्याला खूप पाहायला मिळेल. म्हणजे पहिलं मराठीचा मुद्दा, त्यानंतर विलेपार्ल्यातली पोटनिवडणूक मला आजही आठवते. डॉक्टर रमेश प्रभू त्या निवडणुकीमध्ये उभे, तेव्हा शिवसेनेने घेतलेला हिंदुत्वाचा विचार आणि ती जी पुढची वाटचाल आहे हे तसेच तपशील या सिनेमामध्ये येणार ना. हे जे आहे तर मला वाटतं की हे तसंच आलं पाहिजे सिनेमामध्ये. तुम्ही म्हणताय की सिनेमा जसाच्या तसा दाखवला गेला पाहिजे, बाळासाहेबांच्या विचारांशी, भाषेशी खरा राहिला पाहिजे, ठाकरी त्यांची जी भाषा आहे ती तशीच यायला पाहिजे. या चित्रपटाबद्दल पहिल्यापासून प्रचंड उत्सुकता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आत्मसात केलेली आहे, आता ट्रेलर लॉन्चच्या आधीपर्यंत जो टीजर लॉन्च झाला त्याच्यात सचिन तेंडुलकरही बोललेले आहेत बाळासाहेब ठाकरेंबद्दल. तर चित्रपट लॉन्च व्हायच्या बराच काळ आधीही त्याच्याबद्दल एवढी उत्सुकता आहे. लोक आपापल्या आठवणी सांगतायत अजूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल. लॉन्चच्या आधीपर्यंतही कशी उत्सुकता शिगेला पोचेल असं वाटतं? मला असं वाटतं की प्रचंड शिगेला पोचेल. आणि नवीन वर्षाची जी आता सुरुवात होते तर मला असं वाटतं ना की नवीन येणाऱ्या वर्षामध्ये की एवढ्या हाईप निर्माण झालेला हा सिनेमा हा असेल, हाईप झालेला सिनेमा हा असेल. त्यामुळे नववर्षात ठाकरे या चित्रपटाचं स्वागत खूपच जोरदार होणार आहे अशी एकंदरीत प्रतिक्रिया इथून येते. अगदी विनया, आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.